ठीक आहे. आता आपण बघितलं की सबस्ट्रॅक्शन, बायनरी सबस्ट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट. तर वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये कोणत्याही नंबरला सबस्ट्रॅक्ट करायचा असेल तर जो निगेटिव्ह नंबर दिलेला आहे त्याला आपल्याला कॉम्प्लिमेंट यूज करावा लागतो. जो पहिला नंबर आहे त्याला आपण काय करणार नाही, त्याला ॲज इट इज आपण बायनरी नंबर ॲज इट इज घेणार. बट जो निगेटिव्ह वाला आहे, मायनस वाला जो आहे, त्याला आपण वन्स कॉम्प्लिमेंट किंवा जो पण कॉम्प्लिमेंट सांगितला असेल, टूज कॉम्प्लिमेंट सांगितला असेल तर त्याचा टूज कॉम्प्लिमेंट घेणार. वन्स कॉम्प्लिमेंट सांगितला असेल तर त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट घेणार. वन्स कॉम्प्लिमेंट नंबर घेऊन आपण रिअल मध्ये ऍडिशनच करणार. कळतंय? ऑपरेशन आहे आपलं सबस्ट्रॅक्शनचं, बट रिअल मध्ये करतो काय आपण? ऍडिशन. कळतंय? बट युझिंग वन्स कॉम्प्लिमेंट. कळलं? ऍडिशन करताना वन्स कॉम्प्लिमेंटचा नंबर घेऊन ऍडिशन करताना एक तर तुमच्याकडे कॅरी येणार किंवा नाही येणार. जर कॅरी आली तर आपण हे कन्सिडर करणार की आन्सर इज पॉझिटिव्ह. कॅरी नाही आली तर कन्सिडर करणार आन्सर इज निगेटिव्ह. जर कॅरी आली तर त्या कॅरीला आपण ऍड करणार आन्सर मध्ये. जो आपल्याला आन्सर आहे त्याच्यामध्ये आपण त्या कॅरीला ऍड करणार. आफ्टर ऍडिशन ऑफ दिस कॅरी जो आन्सर येतो तो असतो आपला फायनल आन्सर. कळतंय? इन केस जर कॅरी जनरेट नाही झाली तर आन्सर काय असेल? निगेटिव्ह. आणि जो आन्सर आलाय तो फायनल आन्सर नाहीये, तो आन्सर वन्स कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये आहे. तर त्याचा परत आपण वन्स कॉम्प्लिमेंट करणार आणि आपल्याला फायनल आन्सर येईल. कळतंय? तर त्याचं एक एक्झाम्पल बघू की निगेटिव्ह आन्सर आणण्यासाठी आपण छोट्या नंबर मधून मोठा नंबर मायनस करू. फॉर एक्झाम्पल 5 - 7 करू. ठीक आहे. आता याचा आन्सर काय येते? -2. डेसिमल मध्ये आपण निगेटिव्ह लिहू शकतो, पण बायनरी मध्ये नाहीये. त्यासाठी आपण कॉम्प्लिमेंट मेथड यूज करू. 5 चा बायनरी काय? स्टॉल लावून टाकू. 1 2 4 8. सो इट इज 0 1 0 1. 7 चा 0 1 1 1. कळतंय ना? 4 + 1 इज 5. 4 + 2 + 1 इज 7. कळलं? देन आपण या नंबरला ऍज इट इज घेणार. पहिल्या नंबरला काही चेंज करायचं नाही. सेकंड नंबर जो आहे, जो मायनस आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे? वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. तर वन्स कॉम्प्लिमेंट काय असतो याचा? 0 0 0. त्यांना काय करणार आपण? ऍड करणार. 1 + 0 0 + 0 1 + 0 0 + 1. कॅरी आली का? तर कॅरी नाही आली, मग आन्सर इज निगेटिव्ह. आणि कोणत्या फॉर्म मध्ये आहे? वन्स कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये आहे. तर त्याचा आपल्याला परत वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. कसं आहे त्याला? 0 0 1 0. कळलं? तर आन्सर इज निगेटिव्ह. आणि हा 1 0 काय असतोय? बायनरीचा 1 0 डेसिमलचा 2 येतो. ठीक आहे. 1 0 बायनरी मध्ये 1 0 जो आहे तो डेसिमल मध्ये 2 येतो. तो आन्सर करेक्ट आला आपला. सो आन्सर इज -2 विच इज निगेटिव्ह ऑफ 0 0 1 0. कळतंय? हे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. आन्सर इज निगेटिव्ह अँड 2. तर आन्सर -2 इज देअर. कसं आलं ते कळलं? तर युझिंग वन्स कॉम्प्लिमेंट ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. इतका गोष्ट जरी लक्षात ठेवली कन्फ्युजन पूर्ण क्लिअर होईल. ही गोष्ट बुकमध्ये मोठ्या मोठ्या पॅरेग्राफ मध्ये दिलेली आहे, अर्धा पेज भरून ठेवलेले आहे. ठीक आहे. ते आपण एक शॉर्ट मध्ये लिहायचा प्रयत्न केला की जर कॅरी आली तर काय करायचं, नाही आली तर काय करायचं. आली तर आन्सर पॉझिटिव्ह, नाही आली तर आन्सर निगेटिव्ह. आन्सर पॉझिटिव्ह आहे तर जी कॅरी आलेली आहे त्याला ऍड करा. आन्सर निगेटिव्ह आहे तर कॅरी नाही आलेली आहे, बट जो आन्सर आलेला आहे तो वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये आहे, तर त्याला परत उलटा करायचा आणि फायनल आन्सर लिहायचा. कळतंय? काही डाऊट? ठीक आहे. ही वाला जो हे जे लिहिलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही नोटबुकच्या लास्ट पेज वरती लिहून ठेवू शकता की जेव्हा पण तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट करायचं तुम्हाला इतकंच बघायचं आहे. बुकमध्ये जे लिहिलेलं अर्धा अर्धा पेज वाचत बसणार, कन्फ्युजन होणार. ठीक आहे? हे कळलं? ठीक आहे. सो आता वन्स कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंट्स का यूज करतात ते कळलं. जेव्हा निगेटिव्ह आन्सर येतो तो निगेटिव्ह रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला कॉम्प्लिमेंट्स हेल्प करतात. तर पुढचा टॉपिक बघू, टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट कसा करतात थोडंसं रिकॅप करू.
समजा 10 10 1 1 0 त्याचा टूज कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. नाही, सर्वात पहिले आपण त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट काढणार. तर वन्स कॉम्प्लिमेंट काय आहे? 0 1 0 1 0 0 1. याच्यात काय करणार? +1 करणार. मग त्याचा येणार टूज कॉम्प्लिमेंट. 1 + 1 0 कॅरी 1. 0 + 1 0 1 0 1 0. कळतंय? तर परफॉर्म करू. पहिले बेसिक पॉझिटिव्ह वाला आन्सरच बघू. इन केस 7 - 5 करायचं. ठीक आहे. तर 7चा 1 2 4 8 बायनरी 0 1 1 1. 5चा बायनरी 0 1 0 1. याला आपण ऍज इट इज घेणार 0 1 1 0. याचा आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. ठीक आहे. तर टूज कॉम्प्लिमेंट साठी याचा वन्स कॉम्प्लिमेंट काय येतोय? 1 0 1 0. टूज कॉम्प्लिमेंट काय येणार? +1. तर 0 + 1 1. बाकीचे ऍज इट इज. कळलं? या नंबरचा आपण काय केला? वन्स कॉम्प्लिमेंट केला. त्याच्यात 1 ऍड करा टूज कॉम्प्लिमेंट साठी. तर हा आला असा टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट आपण याला ऍड करायसाठी वापरू. 1 0 1 1. ठीक आहे. आता याला ऍडिशन करू. करा 0 + 1 1 + 1 1 + 1 0 + 0 1 + 1. सॉरी, 1 + 0 इज 1. 1 + 1 कॅरी 1. ही आली कॅरी. इथे आपण ऍडिशन करत होतो. ठीक आहे. तर इन केस जर कॅरी आली, इथे मला आता कॅरी आली, तर आपल्याला ते सुद्धा बघावं लागेल की जर टूज कॉम्प्लिमेंट मध्ये एक तर कॅरी येणार किंवा नाही येणार. जर कॅरी आली तर आन्सर इज पॉझिटिव्ह. कळतंय? कॅरी नाही आली तर आन्सर इज निगेटिव्ह. दोघं ठिकाणी सेम आहे. कॅरी आली तर पॉझिटिव्ह, नाही आली तर निगेटिव्ह. वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये आपल्याला कॅरी ऍड करावी लागत होती. इथे आपण कॅरी डिस्कार्ड करणार, सोडून देणार. कॅरीला इग्नोर करा. म्हणजे जो आन्सर आहे तो फायनल आन्सर आहे. ठीक आहे. कॅरी सोडून राहिलेला आन्सर जो आहे तो फायनल आन्सर आहे. फक्त कळलं? जर निगेटिव्ह असेल म्हणजे कॅरी नाही आली तर आन्सर इज निगेटिव्ह. तर तो निगेटिव्ह जो आहे तो त्याच्या टूज कॉम्प्लिमेंट मध्ये आहे. कळतंय? आन्सर इज निगेटिव्ह अँड इट्स टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म. मग त्याचा परत आपण टूज कॉम्प्लिमेंट करणार. टूज कॉम्प्लिमेंट कसं करणार? जो आन्सर असेल त्याला सर्वात पहिले वन्स कॉम्प्लिमेंट करणार, त्याच्यानंतर +1 करणार. कळतंय? जो आन्सर असेल त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट करायचा आणि +1 करायचा. मग तुम्हाला फायनल आन्सर भेटेल. हे कळलं? ही गोष्ट पुन्हा टूज कॉम्प्लिमेंट साठी लक्षात ठेवायसाठी गोष्ट आहे. ठीक आहे. कळलं? तर आता सध्या आपल्या केसमध्ये काय आलंय? कॅरी आली आहे. कॅरीला काय करणार आपण? डिस्कार्ड करून टाकणार. तर आलेला जो आन्सर आहे, एक मिनिट, आपलं काय चुकलं काय? हा, इथे 1 लिहायचं राहिला. तेच बोला, इट इज 1. ठीक आहे. ऍडिशन म्हणजे आपला नंबर लिहिताना राहिला. परत करून टाकू, नो इश्यू. लिहिताना मिस्टेक झाली की हा नंबर ऍज इट इज इथे लिहिताना 0 1 1 1 लिहिला. इथे मी 0 लिहिलेला चुकून. ठीक आहे. इथे 1 लिहिला. देन याचा टूज कॉम्प्लिमेंट इज 1 0 1 1 प्लस. ठीक आहे. 1 + 1 0 कॅरी 1. 1 + 1 0 कॅरी 1. 0 + 1 1. 1 + 1 0 कॅरी 1. 0 + 0 1 + 1 0 कॅरी 1. कॅरी आली त्याला काय करायचं? सोडून द्यायचं. आणि आलेला आन्सर जो आहे तो आपला ओरिजिनल आन्सर आहे आणि पॉझिटिव्ह आहे. कॅरी आली तर पॉझिटिव्ह आन्सर, सो आन्सर इज पॉझिटिव्ह. आणि आन्सर 1 0 इज 2. तो पॉझिटिव्ह 2 इज द आन्सर. कळतंय? आता हे मला कसं कळलं काहीतरी गडबड झाली? कारण इथे 1 येत होता सुरुवातीला, है ना? आणि आपल्याला माहिती आहे इथे आन्सर 2 आहे. तर दिस इज ऑल्सो शॉर्टकट टू क्रॉस चेक युअर आन्सर. ठीक आहे. कळलं? तर जस्ट आन्सर आलेलं आपल्याला डेसिमलवर येऊन क्रॉस चेक करणं हमेशा गरजेचं आहे.
आणि जर नाही आलं तर डेफिनेटली आपण काहीतरी वरती सिली मिस्टेक केलेली असेल. ठीक आहे, काय डाऊट? ठीक आहे, आता आपण निगेटिव्ह आन्सरसाठी बघू. निगेटिव्ह आन्सर काय की 5 - 7. आन्सर निगेटिव्ह 2 येणार. अगेन 5चा बायनरी 0 1 0 1, 7चा बायनरी 0 1 1 1, याचा वन्स कॉम्प्लिमेंट 7चा वन्स कॉम्प्लिमेंट 0 0 0, त्याचा टूज कॉम्प्लिमेंट +1 करायचा 1 0 0 1. ठीक आहे, आता फर्स्ट वाला नंबर ऍज इट इज घेणार 0 1 0 1. सेकंड नंबर त्याचा टूज कॉम्प्लिमेंट घेणार 1 0 0 1. यांना करणार ऍड 1 + 1 1 ॲज इट इज 1 ॲज इट इज 1 ॲज इट इज. कॅरी आली का? कॅरी नाही आली तर आन्सर इज निगेटिव्ह. आणि कोणत्या फॉर्म मध्ये येतो? टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये. मग आपण याला काय करणार? सर्वात पहिले वन्स कॉम्प्लिमेंट करणार. तर 0 0 0 1. आणि त्याचा टूज कॉम्प्लिमेंट करण्यासाठी काय करणार? +1 करणार. 1 + 1 कॅरी 0 + 1 1 0 0. ठीक आहे, तर आन्सर इज निगेटिव्ह. सो -2 इज अवर आन्सर. कळलं? कसं करायचं ते कळलं? काही डाऊट? ठीक आहे, तर थोडस परत सांगतो. वन्स कॉम्प्लिमेंट करताना आपण जो पण नंबर असेल त्या नंबरचा इन्वर्ट नंबर घेणार, उलटा नंबर घेणार. वन्स कॉम्प्लिमेंट साठी जो नंबर आहे त्याचा इन्वर्ट नंबर घेणार 0 1 0 0. त्या नंबरचा टूज कॉम्प्लिमेंट करताना पहिले आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, एखाद्या नंबरचा टूज कॉम्प्लिमेंट करताना वन्स कॉम्प्लिमेंट करणं गरजेचंच आहे. तर पहिले वन्स कॉम्प्लिमेंट करा आणि त्या वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये 1 ऍड करा. ठीक आहे, आणि जो आन्सर येईल तो असेल आपला टूज कॉम्प्लिमेंट. क्लिअर? वन्स कॉम्प्लिमेंट यूज करायसाठी आपल्याला फर्स्ट नंबर ॲज इट इज यूज करावा लागेल, ॲज इट इज लिहावं लागेल. देन जो निगेटिव्ह नंबर असो किंवा सेकंड नंबर असो त्याचाच कॉम्प्लिमेंट फॉर्म घ्यायचा. तर सध्या आपण वन्स कॉम्प्लिमेंटचा एक्झाम्पल बघतोय, तर आपण सेकंड नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट इथे घेतला. क्लिअर? आणि बेसिक ऍडिशन केली. ऍडिशन करताना एक तर कॅरी येणार किंवा नाही येणार. आली तर आन्सर पॉझिटिव्ह, नाही आली तर निगेटिव्ह. कॅरी आली तर तो जी कॅरी आलेली त्याला ऍड करा. कळतंय? नाही आली तो जो नंबर आहे त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट करा, परत उलटा करा त्याला. कॅरी ऍड केल्याच्या नंतर किंवा वन्स कॉम्प्लिमेंट केल्याच्या नंतर जो आन्सर येतो तो तुमचा फायनल आन्सर. विथ साईन तुम्ही त्याला लिहू शकता. कळतंय? काय डाऊट? टूज कॉम्प्लिमेंट करताना पण सेम. जो फर्स्ट नंबर आहे त्याला ऍज इट इज जाणार. सेकंड नंबरला आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट करावं लागेल. पहिले त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट करावं लागेल, देन टूज कॉम्प्लिमेंट मध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. टूज कॉम्प्लिमेंट मध्ये सुद्धा सेम की जर कॅरी आली तर आन्सर इज पॉझिटिव्ह, नाही आली तर निगेटिव्ह. कॅरी आली तर त्याला सोडून द्या, नाही आली तर त्याचा टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म परत करा. कळतंय? तर आता इथे थांबू, त्या दोन सगळ्या गोष्टी लिहून घ्या.